नमस्कार, पार्वतीताई रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज मी मेथीच्या मस्त खमंग पुऱ्या बनवणार आहे। तर त्यासाठी मी ही अशी मेथीचे पानच घेतलेले आहेत, काड्या बिलकुल घ्यायच्या नाही। तर अशी स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यामध्ये धुवून अशी स्वच्छ करून घेतलेली आहे मेथी। मस्त हिरवीगार मेथी आहे। त्यासाठी गव्हाचं पीठ लागणार आहे, तेल, बेसन पीठ, रवा, मीठ, हळद, इथे धने घेतलेले आहेत 1 चमचा, जिरं, अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीर। तर साहित्य पाहिलेलं आहे। रेसिपीला सुरुवात करू। तर मेथी मी थोडीशी अशी कापून घेतलेली आहे, खूप जास्त बारीक पण नाही कापायची। तर अशी कापून घेतलेली आहे। आता यामध्ये थोडंसंच मीठ टाकणार आहे, म्हणजे या भाजीला थोडंसं असं पाणी सुटल्यासारखं होईल। आपल्याला पाण्याचा शक्यतो कमीच वापर करायचा आहे। आणि थोडंसं 2 मिनिटं अशी झाकून ठेवणार आहे ही मेथी। तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारा मसाला करू। त्या ठिकाणी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। यामध्ये 1 चमचा धने आणि जिरे हे सुरुवातीला वाटून घेणार आहे। धने जिरे वाटून घेतलेले आहेत। आता त्यामध्येच हे अद्रक टाकणार आहे, लसूण, हिरवी मिरची, मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि कोथिंबीर थोडीशी जरा भरपूरच वापरणार आहे। खूप जास्त असे गरम मसालेही नाही, फक्त असं साध्या मसाल्यातच बनवणार आहे ही पुरी। पण खूप छान लागते ही पुरी खायला। मुलांना जर मेथी आवडत नसेल तर तुम्ही अशा प्रकारची पुरी करून देऊ शकता त्यांना। आता त्यामध्ये आपण तिकडे मेथीवर पण मीठ टाकलेलं आहे थोडंसं, आणि वाटण्यासाठी थोडंसं मीठ यामध्ये वापरणार आहे। आता हे परत मी मिक्सरला याची पेस्ट करून घेणार आहे। तर अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे मी हे वाटण। आता हे वाटण मी या मेथीवर टाकणार आहे। मस्त मेथीला खूप पाणी सुटलेलं आहे। आता यामध्ये 2 चमचे बेसन पीठ टाकणार आहे, आपली पुरी खस्ता होण्यासाठी। आणि 3 चमचे रवा घेणार आहे। आता हे चांगलं मिक्स करून घेणार आहे अगोदर एकदा। हे चांगलं मिक्स करून घेतलेले मेथीच्या भाजीबरोबर। आता यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहे, आणि तीळ आणि ओवा घेतलेला आहे 1 चमचा, हे टाकणार आहे। आता यामध्ये बसेल एवढंच आपल्याला गव्हाचं पीठ वापरायचं आहे। आणि ह्या पिठाची चांगली घट्ट कणिक करून घ्यायची, जशी आपण पुऱ्यांना करतो त्याप्रमाणे, की पुरी आपली बिलकुल तेलकट नाही होणार। अशा प्रकारे मी कणिक करून घेतलेली आहे। तर कणिक करण्यासाठी मला बिलकुल पाणी नाही लागलेलं। तुम्ही पाण्याचा वापर पण करू शकता, कारण मेथी आणि कोथिंबीरीचं प्रमाण मी जास्त घेतलेलं आहे। यामध्ये पुन्हा बसेल तेवढंच पीठ घेतलेलं आहे कणिक। तुम्ही बघू शकता अशी एवढी घट्ट कणिक करून घ्यायची आहे। आता याला थोडंसं तेलाचा हात लावून घेणार आहे। आणि ही कणिक आता यामध्ये रवा टाकलेला असल्यामुळं आपल्याला थोडीशी ही कणिक अशी मुरण्यासाठी ठेवायची आहे। 5 मिनिट ठेवून घेणार आहे। पाच 6 मिनिट झालेले आहेत। खूप छान असं पीठ भिजलेलं आहे। आता एकदा परत याला छान असं मिक्स करून घ्यायचं। या पद्धतीने जर तुम्ही पुरी केली ना, तर ही 5-6 दिवस पण पुरी टिकते।
आणि चवीला पण खूप छान होते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। प्रवासाला किंवा तुम्ही डब्यामध्ये मुलांच्या मोठ्यांच्या कोणी अचानक घरी आलं तर आपण झटपट ही पुरी अशी बनवू शकतो। पोळा घेतलेला आहे आणि पोळीपाटाला तेल लावून घेतलेलं आहे। आता हे थोडंसं असं लाटून घेणार आहे। पुरींच्या आकार जर सारखे पाहिजे असले तर तुम्ही ग्लासनी किंवा घरातल्या एखाद्या डब्याच्या झाकणाने पण असं कट करून घेऊ शकता, म्हणजे सगळ्या पुऱ्या आपल्या एकसारख्या येतील। तर ही पुरी मला अशी फुगून घ्यायची नाही, त्याच्यामुळे मी थोडंसं याला काटे चमच्याने असं दाबून घेणार आहे। मस्त कुरकुरीत एकदम छान पुरी होते। तर ह्या अशा पद्धतीने पुरी बनवलेली आहे। आता याच पद्धतीने मी दुसरी पण पुरी तयार करणार आहे। तर ह्या पद्धतीने दुसरी पण पुरी तयार करून घेतलेली आहे। ह्या साईडला तेल गरम करायला ठेवले होतं मी, तर तेल पण गरम झालेलं आहे। तर तेल अगोदर सुरुवातीला कडक तेल गरम करून घ्यायचं आणि मग नंतर मीडियम गॅसवर पुरी तळायची आहे। तर आता तेलामध्ये मी ही पुरी सोडणार आहे। खूप छान असा मस्त कुरकुरीत पुऱ्या तयार होतात। प्रवासाला घेऊन गेले तर तुम्ही 5-6 दिवस आरामशीर ह्या पुऱ्या टिकतात। आता दुसरी साईड पण तळून घेऊ। मस्त दोन्ही साईडनं पुरी छान तळलेली आहे। आता ही पुरी मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि याच पद्धतीने आता दुसऱ्या पुऱ्या बनवून घेणार आहे। तुम्ही बघू शकता किती छान अशी पुरी तयार झालेली आहे। आता परत मी ह्या दोन साईडला पुऱ्या करून घेतलेल्या आहेत, ह्या पण तेलामध्ये सोडणार आहे। आता ह्याच पद्धतीने बाकीच्या राहिलेल्या पुऱ्या तळून घेणार आहे। तर अशा पद्धतीने मी हे पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत। बघू शकता किती छान अशा कुरकुरीत मस्त पुऱ्या झालेल्या आहेत। त्याचा आवाज पण दाखवते तुम्हाला। बिलकुल तेलकट पण झालेल्या नाहीत। अशा पद्धतीने तुम्ही प्रवासात करून नेऊ शकता किंवा मुलांना पण स्नॅक्स घरच्या घरी असा पौष्टिक मेथीच्या पुऱ्या तुम्ही बनवून देऊ शकता। ह्या पुऱ्या तुम्ही लोणच्यासोबत किंवा दह्यासोबत पण खाऊ शकता। खूप छान लागतात ह्या पुऱ्या। आणि थोडंसं पीठ मी ठेवलेलं पण आहे। असं पीठ तुम्ही फ्रीजमध्ये हे 2-3 दिवस ठेवू पण शकता, जशा पाहिजे तशा तुम्ही फक्त फ्रीजमधून अर्धा तास आधी बाहेर काढून ठेवायचं हे पीठ आणि पुऱ्या तळायच्या। तर अशा पद्धतीनं ह्या पुऱ्या मी तयार केलेल्या आहेत। आणि मेथी पण जास्त बारीक केलेली नाही, खूप जास्त बारीक केली तर तुमच्या पुऱ्या कडवट पण होऊ शकतात। त्याच्यामुळे मी थोडंसं जास्त जाडसरच मेथी ठेवलेली आणि मेथी यावर अशी दिसत पण आहे, दिसायला पण खूप छान झालेल्या आहेत पुऱ्या अशा। तर नक्की तुम्ही या पद्धतीने करून बघा। व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।